नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव आता स्वतःसाठी अंथरूण करत असतो. तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते आणि म्हणत असते, सर, अहो हे काय करताय तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, अगं तुला दिसत नाही आहे का, मी अंथरूण करतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, अहो तुम्ही कशाला करताय, मी केलं असतं ना माझं माझं. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, हे मी तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी अंथरूण करतोय आणि आजपासून तू खाली झोपायचं नाही, तू वरती बेडवरती झोपायचं आणि मी खाली झोपणार. तेव्हा ईश्वरी म्हणते, ओ सर, नाही हां, अजिबात नाही, मला खाली झोपायची सवय आहे आणि मी खालीच झोपणार, तुम्ही वरती झोपा बरं. आत्तापर्यंत मी खाली झोपत होते ना, मी तशीच खाली झोपेन, तुम्ही वरती झोपा तुमच्या जागेवरती, हा बेड तुमचा आहे, तुम्ही का खाली झोपणार? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, हे बघ मलासुद्धा खाली झोपायची सवय आहे, तू झोप बरं वरती आणि काही झालं तरीसुद्धा आता मी खालीच झोपणार आणि तू वरती, कळलं तुला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर प्लीज असं करू नका, तुम्ही वरती झोपा, मी खाली झोपेन. पण अर्णव काही ऐकत नाही. अर्णव आता खाली झोपतोच. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर उठा आणि वरती झोपा. आणि ईश्वरी अर्णवकडे रागाने बघत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, माझ्याकडे अशी डोळे काढून बघू नकोस हा, झोप आली आहे मला, घाबरवू नकोस, काही झालं तरी मी खालीच झोपणार आहे, कळलं तुला? तेव्हा इथे अर्णव हट्ट करतो आणि आता खाली झोपत असतो. हे बघ मी झोपलो असं म्हणून तो खुशी होतो आणि डोळे बंद करतो. पण ईश्वरी येते आणि त्याच्या डोक्याखालची उशी खेचून काढते आणि ती बाजूला नेऊन ठेवते आणि म्हणते, सर, काही झालं तरीसुद्धा तुम्ही वरतीच झोपायचं. तेव्हा अर्णव काही उठत नसतो. ईश्वरी आता त्याच्या अंगाखाली जी काही आता चादर असते ती खेचून खेचून काढत असते. तेव्हा इथे आता अंथरूण ओढत असताना अर्णव फक्त त्याच्यावरती बसलेला असतो. पण ईश्वरीला तो म्हणतो की ठीक आहे, खेच, तुझ्याकडे जर एवढी पॉवर आहे तर खेच ना, ट्राय कर तू. तेव्हा ईश्वरी आता जोरात खेचत असताना अर्णव ते अंथरूण धरतो, ती चादर धरतो आणि जोरात आपल्या दिशेने खेचतो. तेवढ्यातच इथे ईश्वरी आता जोरात जाऊन इथे अर्णवच्या शेजारीच पडते. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेजण एकमेकांकडे बघतच राहतात. तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघत असतो आणि तिला म्हणत असतो की मी सिंदूर, तू इतकी स्टबन का आहेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, स्टबन म्हणजे? तेव्हा अर्णव म्हणतो, हट्टी. तेव्हा ईश्वरी म्हणते, ती तर मी आहेच, बचपन से. तेव्हा अर्णव म्हणतो, हो का? तेव्हा ईश्वरी म्हणते, आता मी बघते ना तुम्ही काय करताय ते. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, मी काही करणार नाही आहे, जे काही करायचं आहे ते तुला करायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय? तेव्हा अर्णव म्हणतो, तू माझ्याकडे हे जे काही टक लावून बघतेस ना, ते बंद करायचं आहे तुला. जर माझ्याकडे अशीच बघत राहिलीस तर मग तू माझ्या नजरेमध्ये बघत बघत माझ्या प्रेमात पडशील आणि मग प्रेमात पडल्यानंतर काय होईल तुला माहिती आहे ना? मग तुला माझ्या प्रेमात पडायचं आहे का मी सिंदूर? तेव्हा इथे ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते आणि लगेचच उठून उभी राहते आणि म्हणते, नाही आहे, नाही, असं काही नाही आहे. पण हे बघा सर, आता तुम्ही खालीसुद्धा झोपायचं नाही आहे, तुम्ही वरती झोपायचं. तुम्ही तुमच्या बाजूला झोपा आणि मी माझ्या बाजूला. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे नवरा बायकोसारखं? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही नाही, असं काही नाही आहे माझ्या मनामध्ये. तेव्हा ती म्हणते, एक मिनिट सर, एक आयडिया आहे माझ्याकडे. तेव्हा ईश्वरी आता एक दोरी घेऊन येते आणि अर्णवच्या बेडच्या मधोमध ती दोरी आता बांधते आणि जाऊन आता दुसरीकडे सुद्धा बांधते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, हे काय करतेस तू? तू काय इथे आता कपडे वाळत टाकणार आहेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, आता बघा मी काय करते, आपल्या दोघांच्या मध्ये मी भिंत उभी करते. तेव्हा ईश्वरी आता ओढणी आणते आणि त्या ओढण्यासुद्धा मधी टाकते. 2 ओढण्या तिने बरोबर टाकलेल्या असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, आता कसं? आता बघा, तिकडे मुंबई आणि इकडे इंदोर. इंदोर नाही मुंबईला येणार आणि मुंबई नाही इंदोरमध्ये येणार, बरोबर की नाही? ती तुमची जागा आणि ही माझी जागा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे अशी तयारी केली आहेस तू आणि ही भिंत जर पडली तर? तेव्हा ईश्वरी म्हणते, ओ नाही हा नाही, भिंत वगैरे काही पडणार नाही, मला माहिती आहे नाही भिंत पडणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणते, सर, तुम्हाला झोप आली होती ना, मग झोपा ना आता. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे. तेव्हा ईश्वरी तरी ते छान आता तयारी करते झोपायची. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे,
तुला जर हेच हवं असेल तर आपण असंच करूया. तेव्हा त्याने आता अंथरलेली जी चादर असते ती उचलून तो बाजूला ठेवतो आणि जाऊन आपल्या बाजूला आता झोपून जातो. तेव्हा इथे दोघेही एका बाजूनेच खुशी होतात. तेव्हा दोघे एकमेकांकडे बघत असतात. आता ओढण्या पातळ असल्यामुळे दोघांना एकमेकांचा चेहरा इथे पुसट का होईना पण दिसत तर असतोच. तेव्हा दोघे एकमेकांकडे बघत असताना ईश्वरी म्हणते की सर गुड नाईट. तेव्हा अर्णव म्हणतो गुड नाईट आणि तेवढ्यातच ईश्वरी आता त्याच्याकडे तोंड करून झोपत नाही. ती लगेच दुसरीकडे बघते आणि लाईटसुद्धा बंद करते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरीला असं वाटतंय की अर्णवने तिच्याबरोबर लग्न केलंय फक्त जबाबदारी पार पाडण्यासाठी, राकेशपासून तिला प्रोटेक्ट करण्यासाठी. म्हणून अर्णवने तिच्याबरोबर लग्न केलंय असा तिचा गैरसमज आहे. पण अर्णवला ती किती आवडत होती, अर्णवचं तिच्यावरती भरभरून प्रेम होतं, ही गोष्ट अजूनपर्यंत तिच्यासमोर क्लिअर झालेली नाही आहे. त्यामुळे तीसुद्धा तशा बाजूने विचार अजून तरी करत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी आता लाईट बंद करते. तेव्हा अर्णवला आठवतं ईश्वरीने त्याला आपट्याचं पान दिल्यानंतर मनापासून ती त्याच्या पाया पडलेली असते. तेव्हा हे क्षण आता अर्णवला आठवत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आजी आता कोल्हापूरवरून परत आलेल्या असतात. तेव्हा वल्लरी म्हणत असते, काय मग आई, कसा झाला तुमचा कोल्हापूर दौरा आणि महालक्ष्मीचं दर्शन व्यवस्थित झालं ना? तेव्हा इथे आजी म्हणते, हो अगदी व्यवस्थित दर्शन झालं माझं. तेव्हा इथे अंजली म्हणते, अगं येणार होतीस तर सांगायचं तरी ना, तुला गाडी पाठवली असती. तेव्हा आजी म्हणते, असू दे गं, कशाला उगाच तुम्हाला कोणाला त्रास देऊ. दर्शन व्यवस्थित झालं मग लगेच निघून आले. तेव्हा आजी म्हणतात, हे बघा. तेव्हा आजीने कुंकवाचा करंडा आणलेला असतो. तेव्हा वल्लरी म्हणते, आई अहो हे काय आणलं तुम्ही? तेव्हा इथे आजी म्हणत असते, अगं महालक्ष्मीला गेले होते ना, तेव्हा गुरुजींनी देवी याच्या पायाजवळचं हे कुंकू एका डबीमध्ये भरून दिले आणि सांगितले की घरच्या लक्ष्मीच्या हातामध्ये द्यायचं म्हणून. तेव्हा इथे वल्लरी लगेचच आपला हात पुढे करते. तेव्हा अंजली म्हणत असते, आजी अगं घरच्या लक्ष्मीच्या हातात द्यायचं आहे ना, थांबा मी लगेच इथे ईश्वरीला बोलावते. आता ईश्वरीच या घरची लक्ष्मी आहे ना, मग तिच्या हातामध्ये दे ना तो कुंकवाचा करंडा. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अंजली अजिबात नाही हां, काही झालं तरीसुद्धा मी त्या मुलीच्या हातामध्ये कुंकवाचा करंडा देणार नाही आहे. कारण मुळात मी तिला या घरची सून आणि माझी नातसून म्हणून मानतच नाही आहे. मग जर मी तिला अजून सुनेचा अधिकारच दिलेला नाही आहे तर मग मी देवीला तरी कन्फ्यूज का करू? मी अजिबात इथे देवीला कन्फ्यूज करणार नाही आहे आणि हे कुंकवाचा करंडा मी त्या मुलीच्या हातामध्ये देणार नाही आहे. मी त्या मुलीचा सून म्हणून कधीच स्वीकार करणार नाही, असं इथे आजी म्हणत असते. तेवढ्यातच ईश्वरी आजीचं बोलणं ऐकते. ईश्वरीला वाईट वाटतं. ती आता आतमध्ये येते आणि म्हणत असते की आजी हे घ्या तुमच्यासाठी चहा. तेव्हा आजी लगेचच ईश्वरीने बनवलेला चहा प्यायला घेते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आजी लहान तोंडी मोठा घास घेते, पण मी खरंच सांगते तुम्हाला, एक ना एक दिवस मी तुमचं मन नक्की जिंकून दाखवेन. तुम्ही फक्त मला एक मौका द्या, एक संधी द्या मला स्वतःला सिद्ध करण्याची. मी नक्की तुमचं मन जिंकून दाखवेन. तेव्हा इथे आजी म्हणते, हो का? दिला तुला मौका? नाही दिलाच तुला मौका? तेव्हा ईश्वरी म्हणते, खरंच? तेव्हा आजी म्हणते, हो. आज तू एक काम कर, आज तू कोजागिरीचं व्रत मला पूर्ण करून दाखव. जर आज तू कोजागिरीचं व्रत पूर्ण केलंस तर मी विचार करेन की तू या घरची सून होण्याच्या योग्यतेची आहेस की नाही ते. कळतंय तुला? आज रात्रभर तुला जागायचं आहे, अजिबात तुला झोपायचं नाही आहे, कळलं? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ठीक आहे, मी रात्रभर जागायला तयार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला इथे अजिबात डिसअपॉइंट करणार नाही. तेव्हा अंजली म्हणत असते, आजी अगं ईश्वरी या घरची सून आहे की नाही, तिची योग्यता आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी तिला इतकं कठीण व्रत करायची गरज नाही आहे. ती खरंच या घरची सून आहे आणि तिने तिची योग्यता किती वेळा तरी सिद्ध केली आहे. अगं आजी इथे ईश्वरी आपल्या चिंटूसाठी या घरासाठी काय काय करते हे तू बघतच नाही आहे का? ते तुला दिसत नाही? मग कशाला तिला व्रत करायला सांगतेस? तेव्हा आजी म्हणते, हे बघ मी तिला जबरदस्ती केलेली नाही आहे. तिनेच आगाऊपणाने इथे हे व्रत करेन असं तिने सांगितलं ना, मग आता तिला हे व्रत करावंच लागेल, कळलं का? आणि हे बघ अंजली, अगं इथे नुसतं मी या घरची सून आहे
आणि या सगळ्यावरती माझा हक्क आहे, अधिकार आहे, असं म्हणत जर एखादी सून कर्तव्य बजावत असेल ना, तर त्याला काही अर्थ नसतो. इथे आता नटून थटून देवी आईच्या समोर उभं राहायचं आणि मग म्हणायचं की मी या घरची सून आहे, असं नाही गं. तर काही जबाबदाऱ्या असतात, काही कर्तव्य असतात, ज्या व्यवस्थित पार पाडायच्या असतात. आणि तसंही हे व्रत खूप कठीण आहे आणि हे व्रत जर तिने केलं तर मी विचार करेन की ती या घरची सून होण्याच्या योग्यतेची आहे की नाही ते. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, "हो ना." आणि माहिती आहे का, बळजबरीच्या सूनबाई रात्रभर जागून हे व्रत करायचं असतं. याची सुरुवात सात्विका ताईने केली होती. जर रात्रभर जागून हे व्रत पूर्ण केलं, तर इथे कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये देवी आई येते आणि आशीर्वाद देऊन जाते. आणि तो आशीर्वाद आपल्या सात्विका ताईंना दिला होता, नाही का आई? या बळजबरीच्या सूनबाईंना तो आशीर्वाद मिळतोय की नाही ते काही माहिती नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "ठीक आहे आजी, हे व्रत मी पूर्ण करायला तयार आहे. मी नक्कीच प्रयत्न करेन आणि तुमचं मन जिंकेन." तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, "आई बघताय ना, आता ही हे व्रत पूर्ण करेल असं मला काही वाटत नाही. पण जर आता लावण्य असती ना, तर लावण्याने हे व्रत नक्की केलं असतं आणि ती या घरची सूनसुद्धा झाली असती. बरोबर ना आजी? मी काय म्हणते, मी लावण्याला इथे बोलावून घेऊ का? ती आपल्या अर्णवसाठी हे व्रत नक्की पूर्ण करेल." तेव्हा आजी हो सुद्धा म्हणत नाही आणि नाही सुद्धा म्हणत नाही. आजी मात्र गप्पच बसतात. तेव्हा इथे वल्लरीला कळतं की आजीचा होकार आहे म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश आपल्या रूममध्ये बसलेला असतो. त्याने गुलाबाचं फूल हातामध्ये घेतलेलं असतं आणि एक एक पाकळी बाजूला काढून ठेवत असतो. तेव्हा अंजली तिथे येते आणि राकेशला असं करताना बघितल्यानंतर ती म्हणते, "अहो, हे काय करताय तुम्ही?" तेव्हा इथे राकेश म्हणतो, "राणी सरकार, अहो बघा ना हे गुलाबाचं फूल, याच्या पाकळ्या आहेत ना काय काय खराब झाल्यात, सडल्यात ना त्या, त्यामुळे त्या काढून मी बाजूला ठेवतोय. नाही कसं आहे, आता ह्या खराब पाकळ्या जर त्याला ठेवल्या तर संपूर्ण फूल खराब दिसतंय ना आणि त्या जर काढल्या तर हे बघ फूल किती सुंदर दिसतंय. त्याच्यामुळे हे फूल मी नीट करण्याचा प्रयत्न करतोय." आणि राकेश म्हणतो, "काय मग, झालं का आजीला भेटून? कसा झाला आजींचा कोल्हापूरचा दौरा? महालक्ष्मीचं दर्शन व्यवस्थित झालं ना?" तेव्हा इथे ईश्वरी आता एवढं कठीण व्रत करणार आहे त्याचाच अंजली विचार करत असते. तेव्हा अंजली आता विचारांमध्ये उभी असते. राकेश म्हणतो, "राणी सरकार काय झालं? अंजली काय झालं? कसला विचार करतेस?" "अगं मी विचारतोय काहीतरी. आजींचा प्रवास कसा झाला? दर्शन कसं झालं?" तेव्हा अंजली म्हणते, "हो, झालं सगळं व्यवस्थित." तेव्हा राकेश म्हणतो, "अंजली काय झालंय? कसला विचार करतेस? कोणी काही बोललं का?" तेव्हा अंजली म्हणते, "अहो, मी आजीचा विचार करते. ती ईश्वरीला सून म्हणून ॲक्सेप्ट करायला तयारच नाही आहे. आता तुम्ही मला सांगा, ईश्वरी या घरची सून आहे, चिंटूची बायको आहे. मग आजीने एवढं ताणत कशाला राहायचं ना? तिने ईश्वरीचा सून म्हणून स्वीकार करायला नको? तिला इतकं कोजागिरीचं कठीण व्रत करायला सांगितलंय आणि त्याच्यावरून तिची योग्यता ठरणार आहे. ती या घरची सून होण्याच्या योग्यतेची आहे की नाही? आता याला काही अर्थ आहे का? मी आणि मामाने आजीला किती समजावण्याचा प्रयत्न केला की अर्णव आणि ईश्वरी यांचं लग्न झालंय आणि आपल्या अर्णवची चॉईस आहे ईश्वरी. मग आजीने आता तरी तिला सून म्हणून ॲक्सेप्ट करायला नको का? मला तिचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे." तेव्हा राकेश म्हणतो, "कसं आहे ना अंजली, आजी इथे पूर्णतः चुकीच्या आहेत असं मी म्हणणार नाही गं. ईश्वरीच्या बाबतीत असतील त्यांची काही मतं. त्यांना नसेल पटत ईश्वरीचा स्वभाव. काहीतरी असेल म्हणूनच इथे आजी ईश्वरीचा अजूनपर्यंत सून म्हणून स्वीकार करत नाही ना." तेव्हा अंजली म्हणते, "असं काही नाही आहे. ईश्वरी खूप चांगली मुलगी आहे आणि आजीला आधीपासून सुद्धा ती पसंत होती. माहिती आहे मला. आणि ईश्वरी खूप चांगली आहे. ती माझी आधीपासून मैत्रीणसुद्धा आहे. त्याच्यामुळे ती अशी काही चुकीचं वागू शकते असं मला नाही वाटत." तेव्हा राकेश म्हणतो, "अगं तरीसुद्धा तू चांगली आहेस म्हणून तुला सगळेजण चांगले दिसतात. तसं आजीचा स्वभाव वेगळा आहे ना. आजीला काहीतरी चुकीचं जाणवलं असेल ईश्वरीमध्ये, म्हणून तर आजी तिचा सून म्हणून स्वीकार करत नाही. काहीतरी असं चुकीचं असेलच ना." तेव्हा इथे आपण सारासार विचार केला पाहिजे. सारासार विचार केला तरच आपल्याला माणसं कळतात आणि मग हळूहळू त्यांचे जे काही वाईट स्वभाव असतात ना, ते काही चुकीचे गुण असतात, ते सुद्धा पुढे येत असतात. तेव्हा अंजली म्हणते, "असं काही नाही आहे. ईश्वरी चांगली आहे. फक्त आजीचा प्रॉब्लेम आहे पत्रिका. पत्रिका जुळली नाही म्हणून इथे आजी तिचा सून म्हणून स्वीकार करत नाही आहे. कळतंय तुम्हाला?"
माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तिने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अंजलीमध्ये आणि माझ्या इंदोरी जिलेबीमध्ये गैरसमज निर्माण करायला हवेत, भांडण लावून द्यायला हवं आहे. त्या दोघींचं भांडण झालं तर गोष्टी माझ्यासाठी सोप्या होऊन जातील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव काम करत बसलेला असतो. तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणते, सर हे घ्या तुमच्यासाठी कॉफी. तेव्हा अर्णव म्हणतो, थँक्यू मिस इंदौर. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हा तुमचा सकाळपासून दुसरा कॉफीचा मग आहे. आता तुम्हाला कॉफी मी नाही बनवून देणार. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे मिस इंदौर, तू नको देऊ, मी अनिताला सांगेन, ती बनवेल माझ्यासाठी कॉफी. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला कॉफी बनवायला लागते म्हणून मी कॉफी देणार नाही असं नाही म्हणत. तुम्ही सकाळपासून 2 वेळा जर एवढा मोठा मोठा कॉफीचा मग भरून प्यायलात तर तुमच्या तब्येतीवरती त्याचा वाईट परिणाम होईल ना. अहो एवढी कॉफी शरीरासाठी चांगली नसते, म्हणून मी कॉफी तुम्हाला बनवून देणार नाही आहे. आणि तुम्हाला जर कॉफी हवी असेल तर अनिताताई का बनवून देतील. आता मी आहे ना, मी तुमच्यासाठी कॉफी बनवेन. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो का, तू माझ्यासाठी कॉफी बनवशील, पण तू तर म्हणतेस की कॉफी वाईट आहे वगैरे, मग मला तू कशी कॉफी बनवून देणार आहेस. आणि तुला कॉफीबद्दल एवढं सगळं कसं माहिती. तुझी काही चहाची टपरी आहे म्हणून तू माझ्या कॉफीवरती आलीस. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर नाही, माझी चहाची टपरी नाही आहे, पण तुमचं काय चाललं आहे सर. तुम्ही तर इथे कंपनीचे एवढे मोठे CEO आहात, कंपनीचे ओनर आहात, मग तरीसुद्धा स्ट्रगलर असल्यासारखे स्ट्रगल का करताय तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही घरूनच काम का करताय, तुम्ही ऑफिसला का जात नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर, मी घरून का काम करतोय आणि मी ऑफिसला का जात नाही आहे हे तुला बरोबर माहिती आहे, मग तरी पण का विचारतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर मला माहिती आहे, पण म्हणून काही तुम्ही ऑफिसला जाणारच नाही, घरूनच काम करणार, त्याने नुकसान होईल सर तुमचं, तुम्ही ऑफिसला गेलं पाहिजे की नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय गरज आहे मला ऑफिसला जायची. ऑफिसला गेल्यानंतर तिथे सगळेजण मला सर म्हणतात, मग इथे सुद्धा तू आहेस की मला सर म्हणायला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर मग तुम्हाला सुद्धा तेच हवं आहे ना, तुम्हाला मी इथे सर म्हटलेलंच हवं आहे ना, की मी तुम्हाला सर म्हणू नये असं वाटते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही मला तर असं काही वाटत नाही आहे, उलट आपल्या दोघांमध्ये हे जे काही अंतर आहे ना ते असंच राहायला हवं आहे, बरोबर ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जर असंच हवं असेल की आपल्यामध्ये हे अंतर असंच टिकून राहिलं पाहिजे तर मी तसेच राहीन सर, मी त्यासाठी नक्की प्रयत्न करेन, असं ईश्वरी आता मनामध्ये म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, ठीक आहे, आता मी करू का माझं काम. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो करा ना, माझ्याजवळ बोलण्यात काम राहायला नको. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर आनंदाची बातमी द्यायची आहे, मला आहे ना आजीने कोजागिरीचं व्रत करायला सांगितले आणि आज रात्री ते कोजागिरीचं व्रत मी करणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हो का, मला नाही ना करायला लागणार आहे. नाही, लग्न झाल्यापासून आपण बऱ्याच गोष्टी सोबत करतोय ना, म्हणून विचारलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही सर, तुम्हाला हे व्रत करायची गरज नाही आहे, ते मी एकटी करायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की आता रात्रभर जागून मी हे व्रत पूर्ण करेन आणि आजींचं मन जिंकेन. तेव्हा अर्णव म्हणतो, काय, रात्रभर जागून तुला हे व्रत करायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर, तुला जमणार आहे का. तेव्हा ईश्वरी म्हणते, बघा माझा हौसला वाढवायचं सोडून तुम्ही इथे मला खच्ची करताय, तुम्हाला असं वाटते की मी काहीच करू शकणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही असं नाही आहे, तू आता रात्रभर जागी राहशील म्हणजे तुला ॲसिडिटी होईल, पुन्हा तुला त्रास होईल. नाहीतर आता रात्रीची जर तुला झोप आली तर मग तू झोपशील, मग आजी तुझ्यावरती चिडेल, रागवेल आणि तुला ओरडेल की मग तू रडत बसशील, हो की नाही. मग असं करण्यापेक्षा तू हे व्रत नको करूस ना मी सिंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही आता तुम्ही बघाच, मी हे व्रत पूर्ण करून दाखवणार म्हणजे दाखवणारच, कळते तुम्हाला. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, कर तुझं व्रत तू पूर्ण, पण हे बघ रात्रभर तुला जागायचं आहे, मी येऊन तुझ्याबरोबर अंताक्षरी खेळणार नाही आहे, कळलं ना. आता तुला इथे जागं ठेवण्याची जबाबदारी माझी नाही आहे, तुला जागं ठेवण्याची जबाबदारी तुझ्या गणू बाप्पाची, अर्णव सरांची नाही, कळलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की जाऊ दे, तुझ्या बोलण्यात माझी कॉफी थंड होईल. तेव्हा ईश्वरी म्हणते, घ्या घ्या आधी कॉफी घ्या, मी तुम्हाला काही पुन्हा ती गरम करून देणार नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही त्याची काही गरजसुद्धा नाही आहे.
त्या कॉफीच्या मगला तू नुसता हात जरी लावलास ना तरीसुद्धा ती कॉफी गरम होईल, एवढं तुझं डोकं सारखं गरम असतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो ना, मग ठीक आहे, प्या तुम्ही तशीच कॉफी. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, ते तर मी मॅनेज करेनच. त्यानंतर प्रेक्षकांनो, दोघांमध्ये पुन्हा एकदा लुटूपुटूचं भांडण होतं. तेव्हा ईश्वरी रागवते आणि सरळ आता तिथून निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव इथे हसत असतो. ईश्वरी गेल्यानंतर त्याला खूप छान वाटत असतं की ईश्वरी आजीचं मन जिंकण्यासाठी इतकं कठीण व्रत करणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता लावण्या म्हणत असते की काही झालं ना मिडल क्लास मुली, तरीसुद्धा हे व्रत मी करणार आणि मीच जिंकणार. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, हे व्रत माझ्या सासूबाईंनी सुरू केलं होतं. ही प्रथा माझ्या सासूबाईंनी सुरू केली होती आणि आता ती मी पुढे अशीच चालू ठेवणार आणि जिंकणारसुद्धा मीच. तेव्हा वल्लरी म्हणत असते, हे बघ लावण्या, हे आहे ना गुंगीचं औषध आहे. हे आपण ईश्वरीच्या दुधाच्या ग्लासमध्ये 2-3 थेंब टाकायचे आणि एकदा की ती दूध प्यायली की तिला सारखी झोप येईल. तेव्हा ईश्वरी जागी असते, तिला आता झोप येत असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मला असं का होतंय, म्हणजे इथे आता मी दूध तर फक्त प्यायले. तेव्हा ईश्वरी जाते आणि दुधाच्या टोपातल्या दुधाचा वास घेते. ती म्हणते की हे दूध तर चांगलं आहे, वाससुद्धा चांगला येतोय, गाढा दूध आहे हे. मग मी जे दूध प्यायली होती त्याचा वासाचा कडू कडू आणि त्याची चवसुद्धा कडू कडू का लागत होती, असा प्रश्न आता ईश्वरीला पडलेला असतो. आणि ती जेव्हा ते सगळं चेक करत असते तेव्हा लावण्य आणि वल्लरी दोघीजणी तिच्यावरती नजर ठेवून असतात आणि तिची झोपायची वाटसुद्धा बघत असतात.